प्रेमजी आले का तुम्ही? द्या बॅग माझ्यावर द्या. नाही नाही राहू दे मोहिनी, बॅग घेऊन जा तुम्ही. माझ्यासाठी एक कप चहा बनव बरं. अरे हो, मी चहा बनवणारच होती तुमच्यासाठी. जा तुम्ही फ्रेश होऊन जा, मी चहा बनवून आणतो. आज जास्तच उशीर झाला तुम्हाला. लवकर माझ्यासाठी चहा बनव. मी रूममध्ये हातपाय तोंडून थोडा रेस्ट करतो. अरे प्रेमजीला काय झालं? आज काही बोलले नाही, बरोबर काही नाही. आले आणि शिट्टे आपल्या रूममध्ये गेले, हातपाय तोंड होतो म्हणते चहा बनव. झालं काय यायले? प्रेमजीचं असं मूड काऊन ऑफ आहे आज? काही ना काही झालंच असं ऑफिसमध्ये, म्हणून तेवढं मूड ऑफ आहे त्याचं. आणि जाऊ दे, त्याच्यासाठी एक कप चहा बनवतो, मग ताईला चांगलं वाटेल. आराम करतील थोडासा तर चांगलं वाटेल ताईला. मला आता रागी झालं ना, माझं कसं कसं काय करू शकतात ते लोक? हां, मी किती चांगल्यानं माझी ड्युटी करतो, मी माझं काम बरोबर करतो, माझं काम परफेक्ट आहे. हां, सुट्ट्या नाही घेत, काही नाही घेत, तरी बी ते लोक माझ्यासोबत असे काम करू शकतात. एवढी पार्शलिटी नसते चालत. माझ्यासोबत असे कसे काय करू शकतात ते? माझं प्रमोशन होतं, मला प्रमोशन नाही दिलं आणि दुसऱ्याला प्रमोशन देऊन दिलं. मी किती चांगल्यानं काम करतो. हां, माझ्या ऑफिस वर्क पुरं कंप्लीट करतो मी. माया बी करतो आणि कोणाला मदत लागली तर मदत बी करतो. आणि माझ्या संग ते असे करू राहिले. म्हणतात ना, भलाईचा जमाना नाही आहे. बरोबर आहे ते. खरंच भलाईचा जमानाच नाही आहे. आपण कोणासंग कितीही चांगलं राहा, कितीही चांगल्यानं आपलं काम करा. जे लोकांनी करायचं आहे तेच करतात. माझं प्रमोशन रोखून दुसऱ्याला प्रमोशन दिलं. लयच असं वाटत आहे रिझाईन करून द्यावं. मी रिझाईन करून द्यावं असं वाटत आहे मला. हमेशा माझ्यासोबत असंच करतात ते लोक, हमेशा करतात असं. म्हणून म्हणतात जास्त साधं पोडं बी नाही राहिली पाहिजे माणसानं. लोक फायदा उचलतात. मग आता उचललाच ना फायदा, फायदा उचललाच. माझं प्रमोशन होतं, माझं प्रमोशन रोखून दुसऱ्याला प्रमोशन देऊन दिलं. मी किती दिवसाची वाट पाहत होतो या प्रमोशनची, तरी मला प्रमोशन नाही दिलं. माझ्या कामामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, मी काम बी परफेक्ट काम करतो. माझ्या कामामध्ये कधीच कोणी गलती नाही काढू शकत. आणि जो व्यक्ती हे प्रमोशन डिझर्व नाही करत त्याला प्रमोशन दिलं आणि मला नाही दिलं. नाही, मी रिझाईन करतो मी उद्याच माझा राजीनामा देतो. जिथं माणसाची कदर नाही आहे, माणसाच्या कामाची किंमत नाही आहे, तिथं मी जॉब नाही करू शकत मी तिथं जॉब. अरे प्रेमजीला काय झालं? काऊन असे बसलेले रागात नाही, एकटेच बडबडू राहिले? प्रेमजी. हां, आणलं का चहा बनवून? हो, पण चहा पत्ती खतम झाली होती तर कॉफी बनवून आणली. कॉफी होती तर कॉफीच बनवली. काय चहापत्ती खतम झाली? अरे हो, चहापत्ती खतम झाली. काहीच नव्हती चहापत्ती. अरे हो, चहापत्ती थोडीशी होती तर विक्रम भाऊजीला चहा पाहिजे होता, तर तेव्हा त्याच्यासाठी बनवली तर खतम होऊन गेली. हा बाय, घरात बी माझ्यासोबत भेदभाव राहिला. मी एवढं ऑफिसमधून थकून हारून आलो. आणि फक्त एक कप चहा मागत आहो तर चहा नाही भेटत मला घरी. अरे काय झालं? तुम्हाला तर कॉफी बी आवडते ना, कॉफी पिऊन घ्या. हो, घरात मी कोणा काही मागितलं तर त्याला ते भेटून जाते. आणि मी ना मागितलं तर ऑप्शनमध्ये जे असलं ते मला भेटते. मी ऑप्शनमध्ये आहो ना, है ना? अरे हे चहापत्तीसाठी, चहासाठी, कॉफीसाठी काय तुम्ही असे बोलू राहिले? तुम्ही काय लहान बाळ आहे का? असे बोलू राहिले? असं शोभत नाही तुम्हाला? नाही, मला नाही सोबत. आणि माझं कोणी काही करू शकताय ना. अरे काय झालं? काऊन असे बोलू राहिले? काही नाही झालं. घर असो ऑफिस असो, माझ्यासोबत असंच होते, भेदभावच होते. अरे जरूर यायच्या संग ऑफिसमध्ये काहीतरी झालं म्हणून यायचं मूड ऑफ आहे. ऑफिसमध्ये काय झालं का? जाऊ दे, काय झालं काय विचारता आता. नाही सांगा. कसं कोणाला सांगितलं तर मन हलकं होऊन जाते. काय झालं का ऑफिसमध्ये? काही नाही, तुला सांगितलं होतं ना माय प्रमोशन आहे म्हटलं. आता प्रमोशन आहे तुला सांगितलं होतं पहिलेच मी ना. हो सांगितलं होतं. सांगत होते ना तुम्ही ट्रान्सफर होणार आहे, आता मेन ब्रांचला जाणार आहो म्हणे मी, तर आपल्याला आता इथून जावं लागेल म्हणत होते ना तुम्ही. हो, माय प्रमोशन होणार होतं, मग मी मेन ब्रांचला जाणार होतो ना. तर झालं काय? सांगसान तुम्ही मला खुलून सांगसान, पुरी गोष्ट सांगसान. माय प्रमोशन होतं, माय प्रमोशन थांबून दिलं आणि दुसरंच कोणाला तरी प्रमोशन देऊन दिलं. हमेशा माझ्यासोबत असंच करत आहे. 2 वर्ष झाली माझ्यासोबत असं होऊ राहिलं. मग हे पार्शलिटीच आहे ना? पार्शलिटीच करत आहे ना माझ्यासोबत. अरे तुम्ही टेन्शन कशाला घेता? तुम्ही जर प्रमोशन डिझर्व करत असाल तर तुम्हाला नक्की प्रमोशन भेटेल. मी किती मेहनत करू राहिलो प्रमोशनसाठी, किती मेहनत करू राहिलो. सुट्टी घेत नाही, मायवालं काम आहे मी ते परफेक्टली करतो. ऑफिस वर्क बी चांगल्यानं करतो. कोणाला मदत लागली ऑफिसमध्ये तर मदत बी करतो. एक्स्ट्राचं बी काम करतो, ओव्हर टाईम बी करतो. तरी ते मला प्रमोशन नाही देऊ राहिले. तुला तर माहिती आहे ना मी माझ्या कामाप्रती समर्पित आहो म्हणून. तुला माहिती आहे ना? अरे हो सर, मला माहिती आहे. मग माझ्यासोबत भेदभावच आहे ना. सॉरी, मी ना ऑफिसचा राग तुझ्यावर काढला. दे कॉपी पितो मी, तशी आवडते मला कॉपी. नाही मला राग नाही आला, मला समजलं ऑफिसमध्ये काहीतरी झालं म्हणून. काय करू मी, मला समजून नाही राहिलं. मला तसं वाटतं आहे की मी ना माझं रेजिग्नेशन देऊन द्यायला पाहिजे. अरे काऊन? जिथं कोणी मला समजत नाही, माझ्यासोबत भेदभाव करतात, तिथं काऊन मी थांबू? मी नाही थांबत तिथं. आता मी नाही करू शकत तिथं जॉब. पण प्रेमजी, तुम्ही ना हा जॉब मिळवासाठी किती मेहनत केली, किती मुश्किलनं तुम्हाला हा जॉब भेटला, आणि तुम्ही असं सोडून देसान का? जिथं माझी कदर नाही आहे, माझ्यासारख्या एम्प्लॉईची कदर नाही आहे, तिथं मी जॉब काऊन करू? सोडून देतो मी जॉब. डबल एक बार विचार करून घ्या. तुम्ही ना हा जॉब मिळवासाठी बहुत मेहनत केलेली आहे. काय करू राहिलो तुम्ही? मेहनतच करू राहिलो. तरी त्याचं फळ भेटू राहिलं का मला? भेटू राहिलं का? सांग, खरं सांग. अरे वाट पहा, आज नाही तर उद्या भेटीनच. वाटच पाहू राहिलो ना, 2 वर्षापासून वाटच पाहत होतो ना मी. नाही, आता मी माझा राजीनामा देतो. मी नाही करू शकत तिथं ड्युटी. असे कसे बोलता तुम्ही? माणसानं परिस्थितीचा डटके सामना केला पाहिजे. हे नाही की माझ्या संग असे करत आहे तसे करत आहे, मी राजीनामा देतो, असं करतो तसं करतो. परिस्थितीचा वेळेचा माणसानं डटके सामना करायला पाहिजे. त्याला मी पात्र वाटतच नाही आहे प्रमोशनसाठी, तर मग मी कशाला एवढी मेहनत करू? आणि काऊन तिथं ड्युटी करू जिथं माझी कदर नाही आहे, माझ्या मेहनतची कदर नाही आहे, माझ्या स्किलची कदर नाही आहे. खूप झालं, आता नाही सहन करू शकत मी. आता मी राजीनामा देणार म्हणजे देणार. अरे ऐका तर खरी, कोणाला प्रमोशन दिलं? तुमचा ज्युनियर आहे का? नाही, सिनियर आहे, 1 वर्ष सिनियर आहे माझ्यापेक्षा. अरे म्हणून दिलं
झालं असेल प्रमोशन. नाही नाही, मला काही आता ऐकायचं नाही आहे. मी राजीनामा देणार म्हणजे देणार. नाही नाही प्रेमजी, हे तुमचं गलत आहे तुमचं. असं रागानं तावानं कोणते डिसिजन घ्यायला लागत असतात का? चांगल्या थंड दिमागानं चांगला विचार करून असे डिसिजन घेत असतात. एकदम रागानं कोणतं डिसिजन घ्या नसते लागत. असं नाही झालं पाहिजे. तुम्ही आता डिसिजन घेऊन घेसान आणि नंतर मग पस्तावसान. कारण तुम्हाला ही ड्युटी खूप मेहनत करून लागलेली आहे. खूप मेहनत केली तुम्ही या ड्युटीसाठी आणि तुमची मेहनत अशीच पाण्यात नका जाऊ देऊ. प्रमोशनचं काय, आज न उद्या होणारच. कोणी तुमचं प्रमोशन किती दिवस रोखीन ते सांगा. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुम्ही मेहनती आहे, तर तुमचं प्रमोशन आज ना उद्या होईनच. म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. सबर करा, सर्व काही ठीक होऊन जाईल. म्हणतात ना, वेळेच्या आधी आणि वेळेनंतर कोणालाही काही मिळत नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीचा एक योग्य वेळ असतो आणि त्या वेळेतच आपल्याला ती गोष्ट भेटत असते. आणि वेळेच्या नंतर बी काही प्रयत्न करून फायदा नसते, नंतर बी ती गोष्ट भेटत नाही. म्हणून योग्य वेळ याची वाट पहा, तुम्ही अजून वाट पहा. आणि जर तुम्हाला नाहीच भेटलं तर मग तुम्ही राजीनामा द्या. मी तुम्हाला काही नाही म्हणणार. म्हणतात ना, जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्यापासून कोणी छीनू नाही शकत. आणि माणसाचं जे नशीब असते ते माणसाच्या हातीच असते. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटन. टाईम लागन पण भेटन. फक्त मन लावून मेहनत करा आणि योग्य वेळेची वाट पहा. आणि हर गोष्टीचा एक टाईम असते. भेटन तुम्हाला. तुम्ही एवढी मेहनत करत आहे तर तुमची मेहनत वाया नाही जाईल. भेटनच तुम्हाला प्रमोशन. मी जेवढी मेहनत करू राहिलो ना त्याच्या अकॉर्डिंग तर मला आत्ताच भेटायला पाहिजे होतं प्रमोशन, पण मला दिलं नाही. मी 2 वर्षापासून वाट पाहू राहिलो. नाही, आता माझी इच्छा नाही आहे, तिथं काम करायची इच्छा नाही आहे माझी. प्रेमजी, एवढं समजावून सांगितल्यावर तुम्हाला समजून नाही राहिलं का? नाही मोहिनी, मी तुझी हर गोष्ट ऐकतो, पण ही गोष्ट मी तू ऐकू नाही शकत. मी नाही ऐकत आता. जिथं माझी कदर नाही आहे, माझ्या कामाची कदर नाही आहे, तिथं मी अजून काम नाही करू शकत. अरे प्रेमजी, ऐका ना प्रेमजी. काय नाही रे, कॉफी नाही पेल ताईनं. एवढं समजून सांगितलं यायले तरी यायले काही समजून नाही राहिलं. तसं पाहिलं तर एका हिशोबानं बरोबर पी एम ताईचं. ते आपलं काम एकदम जिम्मेदारीनं आणि चांगल्याने करतात. खूप मेहनत करतात ते. पण एकदम ड्युटीवरून राजीनामाच देतो म्हणतात, तर हे बरोबर नाही आहे ना. हे नाही आहे ना बरोबर. या ड्युटीसाठी किती मेहनत केली ताईनं. तेव्हा कधी ताईला ड्युटी लागली आणि आता म्हणतात की मी सोडतो. काय करू, काही समजून नाही राहिलं मला. मी टेन्शनमध्ये आली आता. हॅलो विशाखा. बोला ना आता, बोला ना. का एक फोन नाही करत तुम्ही मला? आता कशा आहे, काय आहे? काही एक फोन करायला मला एक फोन नाही करत तुम्ही तर. आता तुम्हाला फोन केला होता ना, किती वेळा रिंग वाजते, तुम्ही तर उचलतच नाही. केला होता तुम्हाला 1-2 वेळा फोन, तुम्ही उचललाच नाही. मी कामात नाही असे वाटते तेव्हा. काय म्हटलं आता? नाही, मी काय म्हणत होती, बोला ना. घराचं बरोबर ध्यान देसान म्हटलं. मेन गेटच्या दरवाजाला टाला गिला लावून झोपता तुम्ही? रात्री मेन गेटला टाला लावत जा, दरवाजे बरोबर बंद करत जा, खिडक्या बंद करत जा, सिलेंडरचं बटन बंद करत जा. अजून आजूबाजूच्या बायासंग माचुकल्या गिगल्या नका करसान. बायासंग बोलायची काही गरज नाही आहे. नाही ना, त्या सांगितलं ना तुम्ही ना, जायच्या वेळेसच सांगितली होती नाही गोष्ट आम्हाला. नाही तुम्हाला बार सांगा लागते ना गोष्ट, बार सांगा लागते. तुम्हाला का समजते का? एक बार सांगितलं तर मी ये लोक घराचं ध्यान देसान चांगल्या ना. अरे हो आता तुम्ही चिंता नका करू ना. तुम्ही तिथं मस्त एन्जॉय करा, मजेत राहा. इथं आम्ही तिघीनं पुरं घर सांभाळून घेतलेलं आहे. घरची तर बिलकुल चिंता नका करू तुम्ही. तुमच्या मस्त माहेरी गेले तुम्ही, मस्त आराम करा तिथं. घरचं काही टेन्शन नका घेऊ. घरचं सांभाळायला हो ना आम्ही तिघी जणी. कायच एन्जॉय करा ना, आराम करा. माय बाई, इथं तर भांडे घासायला लागू राहिले मला. यायची तर मजा आहे ना सुनायची. तुम्ही तिथं मस्त आराम करा, एन्जॉय करा. इकडलं काही टेन्शन घेऊ नका. इकडे सर सांभाळलेलं आम्ही ना. चांगलं 2 महिने राहा तिथं, 2 महिने आराम करा. इथं आल्यावर काय पुऱ्या घराची जिम्मेदारी तुमच्यावरच आहे. टेन्शनच येते तुम्हाला. आता काही दिवस घराची जिम्मेदारी, घराचं टेन्शन आम्हाला घेऊ द्या आणि तुम्ही चांगलं मस्त आराम करा. माय बाई, इथं का आराम भेटू राहिला का माय मला? इथं तर माझीवाले काव आहे बापा. निरा उठलं सुटले की भांडे घासा, उठलं सुटले की कपडे धुवा, सडा सारून करा, झाडू मारा, स्वयंपाक बनवा. हेच तर चालू आहे मागं. आता काय सांगू यायले, काय सांगू मी यायले? हो बाई, या ना लवकर. भांडे घासायचे आहे ना, या ना. मग आपल्याला कामाला उशीर होईल ना. स्वयंपाकी करायचा बाकी आहे, धुणंही धुवायचं बाकी आहे. एक तर नळ नाही आले 2-3 दिवसापासून. मला तर नदीवर जाऊन धुवा लागेल आपल्याला कपडे. भांडे घासले, स्वयंपाक बनवला की टोपल्यात मी कपडे भरू आणि डोक्यावर घेऊन नदीवर जाऊ म्हटलं धुवाले. मामी काय बोलत आहे आता? कुठं नदीवर जायचं आहे म्हणते? काय म्हणून राहिली? हे बी वहिनी बी आहे ना, बडबड करत राहते. पाहत नाही मी फोनवर बोलू राहिली, काय बोलू राहिली. चालू आपली चबर. तिनं ऐकलं तर काय म्हणून, तिथं जाऊन भांडे घासू राहिली म्हणून. सुनायला तोच मजा येईन. बरी आमची सासू तिथं जाऊन भांडे घासू राहिली. इथं एका कामाला हात लावत नाही. आता तिथं माहेरी जाऊन कशा भांडे घासू राहिली, कपडे धुऊ राहिली. वहिनी तर चुपच नाही बसत. जे गोष्ट लपवायची आहे ते वहिनी अद्दर समोर आणून देते. या ना बाई, या ना. भांडे घासू ना, ते सुकले ना, भांडे सुकले ना, धुवा ना लवकर. भांडे जर सुकले ना, मी ना एक बार घासल्यावर तर त्याच्यावर सापलीचे डाग राहतील म्हटलं. लवकर धुवून टाका. पटक हात उरका बापा. फोनवरच नका बोलत राहू. लय काम आहे आपल्या मागं. नाही बाई, आत्याला भांडे घासायला लावते का? भांडे घासत आहे का आता? आता तुम्ही भांडे घासू राहिले का तिथं? काय भांडे आणि मी? नाही वा, भांडे नाही घासू राहिली. भांडे नाही घासू राहिली मी. ते भांडेवाली बाई आहे ना, ते भांडे घासू राहिली आणि तिला बडबड करायची आदत आहे. बडबड करू राहिली. तुला काय वाटलं? मी भांडे घासू राहिली, धुणं धुऊ राहिली, सडा सारून स्वयंपाक सर इथं कामं करू राहिली? कामं नाही करू राहिली. तुला माहिती आहे ना, मी कामं करणारी बाई आहे का? कामं नाही करू राहिली मी. नाही, मला असं मामीचा आवाजासारखा आवाज वाटला. मला वाटलं तुम्ही 2 जण मिळून भांडेच घासू राहिल्या का? नाही नाही, भांडे गिंडे नाही घासू राहिली मी. इथं का आल्यावर मी का कामं करणार का? कामं नाही करू राहिली.
नाही असं वाटलं मला. वाटायला तर तुला काही वाटेल. मी एवढ्यानं कायले बोलू राहिल्या, येतो ना मी भांडे घासाले. मी विशाखासोबत फोनवर बोलू राहिली. चुप बसा, चुप चुप. बरं 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 बाई, बोला लवकर, पण लवकर बोला. भांडे घासायचे आपल्याला आणि पुरे कामं राहिलेले आहे, घरचे पुरे कामं करायचे आहे. माहीत आहे मला, माहीत आहे. चुप बसा थोड्याशा. माही गोष्ट सोड तू. त्या दोघी जणी काय करताय महाराण्या ते सांग. आता मी नाही आहोत तिथं तर त्या दोघीला तर आरामच आला असं. घरात मी पुरे गंदगी पडेल असं, काही कामं नसन करत तुम्ही घरातले. नाही 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 बापा, त्या जे आम्ही हमेशा कामं करतो तेवढे काम आम्ही करतच आहोत. असं काय बापा, पुरे कामं आम्ही करत आहोत. आमचं घर नाही आहे काही. आम्हाला चिंता नाही आहे का घराची, पुरे कामं करतो आम्ही घरचे. माहीतच पडेल ना, माहीतच पडेल किती कामं करतो त्या, काय काय करू राहिल त्या, काय काय केलं तुम्ही ना. मी घरी नाही आहो म्हणजे निष्काळजीपणा नाही करायचा, घराचं ध्यान द्यायचं. आजूबाजूच्या बायासंग बोलायचं नाही, माया चुकल्या करायच्या नाही, कोणाच्या घरी बोलाले बसा उठाले जायचं नाही. बरं बरं आता त्या दोघींना म्हणत जा, निरा झोपूनच नका राहत जाऊ म्हणा, कामधंदे करत जा घरातले. काही करतात ना त्या, कामं करतात त्या. आता माय बाई काय सुनी संग बोलू राहिली बापा, हे बाई कामधंदे राहिले आणि सुनी संगच बोलत बसली. बाई या ना लवकर. हो हो वहिनी आली आली, तुम्ही घासणं चालू तर करा. आता माय बाई आता म्हणते की घासणं चालू करा, मला वाटते आताच भांडे घासू राहिली. बरं बरं, मला थोडंसं काम आहे, मी तुला नंतर फोन करतो. हो हो आता तुमचं काम राहिलेलं असेल ना, काम करून घ्या, तुमचं काम करून घ्या. काही काम नाही राहिलेलं, मला थोडंसं बाहेर जायचं आहे, कागदपत्राचं काम आहे ते करायला चालली. हो हो ठीक आहे ठीक आहे, करून घ्या सांग चांगल्यानं काम. हो काही सांगायची गरज नाही मला, करतो मी बरोबर. ठेवतो मग आता, काळजी घ्या स्वतःची. हो हो ठेव ठेव. का हो वहिनी, तुम्हाला माहिती नाही का मी फोनवर बोलू राहिली किती तुम्हाला डोळ्याने इशारा करू राहिली मी, चुप बसा चुप बसा. विशाखा आहे फोनवर, तुम्हाला काय माझे डोळे दिसत नव्हते का? किती इशारे करत होती मी तुम्हाला, तर तुम्ही तरी बडबड बडबड करू राहिले तुमच्या, या भांडे घासाले या भांडे घासाले. ते विशाखा ऐकत होती ना फोनवर. आता नाही बाई, मी तर आरामानच बोलत होती, पुरं ऐकू जात होतं ना तैले. तैले माहीत पडलं मी तर कामं करू राहिली. तर माही काही इज्जत राहीन का, मग सुनायच्या नजरमध्ये इज्जत राहीन का? हो बापा, जशाला इज्जत करतात त्या तुमची. काही असो, पण तैले काऊन माहीत पडू द्यायचं की तुम्ही कामं करू राहिली म्हणून. त्या म्हणेन मग मला, म्हणेन की माहेर गेल्यावर कशा कामं करता, आता इथेही कामं करा. मग काय करसान तुम्ही? बरं बापा झाली गलती, आता धुवा बरं लवकर लवकर भांडे. पुरे सुकून गेले म्हटलं भांडे, मी घासू घासू दिले पुरे सुकून गेले. आता ते तुम्हाला धुवायला किती भारी जाईल. नाही तर मग सुकल्यावर पांढरं पांढरं उमटन त्याच्यावर याचंवालं साबणाचं. या लवकर. आणि तिच्या काय नांदी लागले तुम्ही त्या विशाखाच्या, काय कामधंदा आहे तुमच्या सुनाईजवळ रिकाम ठेवड्या त्या. आपण इथं कामधंद्याच्या बाया आहो, त्याला कोणते कामधंदे आहे, तिघी जणी आहे मिळून जुळून बातच कामं करून घेतात. आणि तसं आता तुम्ही घरी नाही आहे तर करून त्या नेटानं कामं करत असतील त्या, अशाच कामं चालू असतील त्याचे करणं. या लवकर या भांडे धुवून टाका, कारण की 2-3 दिवस झाले नळी नाही आले. मला वाटते कपडे धुवायला आपल्याला नदीवर जायला लागेल टोपले घेऊन डोक्यावर. आणि तुमच्या सुनीची किती दिवस अजून तब्येत खराब राहते. तब्येत चांगलीच नव्हत का तिची, आपल्याच करायला लागते का कामं. बाई मी म्हटलं त्याले, मग पोराला म्हटलं मी ना किती दिवस बायकोची तब्येत खराब राहते, म्हटलं बापा किती नाटक करते किती दिवस अजून. आमच्या जण आता कामं नाही होत म्हटलं बापा करणं, नाही तर चाललं जाऊ आम्ही. काय म्हणते मग तो, नेलं ना असतील दवाखान्यात नेलं डबल. आता काय म्हणते काय माहिती डॉक्टर, आता ताप घेत नाही म्हणते, कमजोरी आहे म्हणते. आता दे म्हणा बापा तिला 2-3 सलाईन आणि चांगलं कर म्हणा बापा टणटण कामं करायला. म्हटलं मी त्याला म्हटलं. पाय बरोबर चाल, हळूहळू चाल हळूहळू. हो बरोबर चालतं, हळूहळूच चालत. माझ्या डोळ्यासमोर आहे ना अशा अंधाऱ्यास येऊ राहिल्या. डॉक्टरनं सांगितलं आता तुझी तब्येत चांगली आहे, फक्त कमजोरी आहे तुले, म्हणून अशा अंधारे येऊ राहिले म्हणते. तू आराम करशील ना, तुला चांगलं वाटेल. बरं ठीक आहे. काय रे बापा प्रताप, आणलं का त्या बायकोला तुम्ही दवाखान्यातून? हो आता सध्या चालू. आला का बापा त्या बायकोला दवाखान्यातून पुन्हा? काय रे पप्पा काय म्हणते डॉक्टर? अजून किती दिवसाची अशी तब्येत खराब राहणार? आई डॉक्टर म्हणे तब्येत चांगली आहे म्हणे, पण आता कमजोरी आहे म्हणते थोडीशी, फक्त बस थोडा आराम करा तर चांगलं वाटेल. त्या डॉक्टरला म्हटलं का नाही चांगल्या दवा द्या म्हणा बाप्पा. बात टणटण झाली पाहिजे, ते चांगली तब्येत झाली पाहिजे तिची. कामधंदे होऊन राहिले ना बाप्पा आमच्या ज्यानं. या वेळेत आता आम्हाला काय काम करायला लावतो का तू? तुला म्हटलं होतं ना एक कामवाली पाहिजे म्हणून. हो आई पाहिली कामवाली, पण कामवाली भेटतच नाही आहे ना. मग काय आता आम्हाला या वयात काम करायला लावतं का रे बापा? तू त्या बायकोला आराम करायला लावतं आणि आम्हाला काय काम करायला लावतं का? आपल्या बायकोची कशी कदर आहे तुला, तशी तुझ्या माईची कदर नाही आहे. मला कमजोरी येते, माई तब्येत खराब होते. माई नाही तुला एवढी फिकर, आपल्या बायकोची बरोबर फिकर आहे. म्हणतात ना बाई लग्न व्हायच्या पहिलेच पोरं आपले राहतात, लग्न झाल्यावर काही आपले राहत नाही रे बापा. हो बाई लग्न झाल्यावर आपले पोरं आपले नाही राहत बापा. आई असं काही नाही आहे, तिची तब्येत नाही आहे चांगली, तिला कमजोरी आलेली आहे. आम्ही इंसान नाही, आम्हाला नाहीत कमजोरी. आई आता हा टाइम आहे का ही गोष्ट करायचा? नाही रे बापा, मी बोलली की कोणताच टाइम नसते ना गोष्ट करायचा, कोणताच टाइम नसते. माझी गोष्ट तुम्हाला ऐकायचीच नसते ना. आता तुझ्या बायकोला डॉक्टरनं आराम करायला सांगितलेलं आहे. आता माझी तब्येत खराब आहे, लोक मला काम करायला लाव घरातले. मग तू तर त्या बायकोला विचारला, मला तर विचारणार नाही, कोणी विचारणार नाही आहे. माई काय व्हॅल्यू आहे घरात, माई काय कदर आहे बापा? तुला तुझ्या बायकोची कशी कदर आहे तशी माईची कदर आहे का तुला? नाही ना आई, असं काही नाही आहे ना. माहीत आहे रे बापा, ज्याला माहीत नाही त्याला सांग. मला नको शिकू तू. तुला त्या बायकोची बरोबर कदर आहे. कशी आपल्या बायकोची तब्येत खराब झाली तर कसा निवराला दवाखान्यात नाही, कसा दवाखाना करू आला तिचावाला. तिला औषध आणू दे, गोळ्या आणू दे, नारळ पाणी आणू दे, फल फ्रूट लगे तिला खाले. मला काय रे, मला काय हुंगतं तू, हुंगतं मला. आई काही बोलतं का? तू बी तर अशीच केअर करतो, मी तुझी तब्येत खराब झाली तर तुला नारळ पाणी आणतो, तुलाही फल फ्रूट आणतो. तुझी सेवा बी तर करते नाही. आता हिची तब्येत खराब झाली तर काय होते तुला थोडंसं करायला?
हो रे बाप्पा, जमानाच असा आहे. हां, आजकालचे पोरं काय आपल्या माईची ऐकतात, आपल्या बायकोचीच ऐकतात. माय काय आहे बाप्पा, हां, एका कोपऱ्यात पडलेल्या सामानासारखी असते. स्वयंपाक बनला की आणते तुझी बायको आणि घ्या म्हणते, खाऊन घ्या म्हणते आणि पळून राहा म्हणते. काही विचार नाही, काही पूस नाही, काही नाही, काही नाही. फक्त आता मला घरातले कामं करायला लागत आहे तर विचारत आहे, भांडे घासले का, कपडे धुतले का, हां, कायची भाजी बनवली तेव्हा विचारू आले. नाही तर तुम्ही विचारता का बापा, मला विचारता का? आता तुम्ही घरीच कधी राहता तुम्हाला विचारू मी? एक तर तुम्ही आत्याच्या घरी राहता, नाही तर मग बाहेर कोणाच्या इथं घुमायला जाता, गावात नाही बायाच्या घरी. हां, घरीच कुठं राहता तुम्ही, तुम्हाला विचारन मी. घे रे बाप्पा, तू तर म्हणते हिची तब्येत खराब आहे, इले कमजोरी आहे. आता बोलायच्या वेळेस हिची तब्येत खराब नाही आहे, इले कमजोरी नाही आहे. शब्द खाली जाऊ देते का ते माया, शब्द जाऊ देते खाली ती बायको? हां, बायकोला काही म्हणून राहिला तू तर त्यासमोर बोलेल तरी कमजोरी आहे म्हणते, तब्येत खराब आहे म्हणते. बोलायच्या वेळेस नाही हिची तब्येत खराब आहे कमजोरीले. आता माझ्यासाठी त्याईले नका बोलू तुम्ही, अशा काऊन बोलू राहिल्या तुम्ही? बापा बापा बापा, लय कदर आहे हो तुला नवऱ्याची, लय दाखवू राहिली. बाई कदर काऊन नाही राहील? हां, नवऱ्याला पाना किती कदर आहे बायकोची. मग बायकोला नाही राहील का नवऱ्याची कदर? काही बोलता तुम्ही? काय झालं कंकुला, काऊन एवढी बडबड करू राहिली? बच्चाला तू काय बडकू बडकू देऊ राहिली तिले? हां, जाऊ दे ना. कंकुला एवढी बोलू नको द्यायले. आताच ते दवाखान्यातून आले आणि दवाखान्यातून आल्याबरोबर बडबड करायला लागली का? करायची असेल तर दोघीले कामं तर करा, नाही तर राहू द्या, मी करतो कामं. हे आई अशीच बोलून टॉर्चर करते. हां, काही थोडंसं बोललं की राहू द्या, नशीन करायचे तर राहू द्या म्हणते, मीच करतो म्हणते कामं, मीच करतो म्हणते. या वयात आईच्या अंगात लय जोर आलं, लय कामं करायचे आईले. आल्याबरोबर चालू वटवट वटवट. कामं करा माणसानं तर चांगल्यानं करा. हां, असं जीवार येऊ कामं करून काही फायदा नाही आहे. काही नाही, आता खरी गोष्ट सांगू राहिली मी. अशाच असतात ना सुना, अशाच असतात. सासूबाईची कदरच नसते सुनाईले. कोणासमोर म्हणून राहिली तू, कोणासमोर म्हणून राहिली? हां, तुला लय कदर आहे हो माई, लय कदर आहे. भुलू नको, तू बी एक सुनच आहेस. ते दोघं बिचारे थकून हारून आले दवाखान्यातून. हां, त्या पोरीची तब्येत चांगली नाही आहे, तिला कमजोरी आहे म्हणते आणि आल्याबरोबर त्याच्या मागं बडबड बडबड लावलेला तुम्ही दोघी जणी. का रे बापू प्रताप, कधी आताच आले का दवाखान्यातून? हो आजी, सध्या चालू. काय म्हणते मग डॉक्टर? काही नाही, आता ताप गीत नाही आहे म्हणे, कमजोरी आहे म्हणे फक्त. हो ना बापा, कमजोर तर येणारच आहे ना. इतक्या दिवसात तब्येत खराब होती, एवढ्या दिवसाचा ताप होता तर. हां, जेवण खाऊन मी तर बरोबर नव्हती करू राहिली ते एवढ्यात नाही. आता जेवण खाऊन करीन चांगलं ना तर तब्येत चांगली होऊन जाईल. आणि इथं खाऊन उभा आहेस तू एवढ्या उन्हात, तिला घेऊन जाय, अंदर घेऊन जाय, तिला थोडंसं लेटू दे. बाई थोडं काही खाऊन पिऊन घे आणि मग गोळ्या घेऊन घे. आजी, स्वयंपाक झालेला आहे का? हो रे बापा, स्वयंपाक झाला. या दोघीच्या भरोशावर बसायला पुरते का स्वयंपाकासाठी? हां, तुम्ही तर उपाशी राहायचा याच्या भरोशावर बसाल तर. ह्या करतात बापा आरामारामानं कामं, यायचे ते जीवावर कामं करायची, आरामारामानं कामं करतात. त्या दोघी ननद भावज्या. मी स्वयंपाक बनवला. हां, तिला वाढून दे तू आणि तिला मग गोळी दे आणि आराम करू दे. हां, बरं ठीक आहे आजी. जाय जाय, अंदर घेऊन जा तिला. हो आजी. आणि तुम्ही दोघी काऊन वेळा बडबड बडबड करता हो? तुमची काय कामं करायची का जीवार येते का? काय कामच काय आहे माय बाई? हां, एवढ्याशी कामं करायची जीवार येते का तुमची? तरी दोघी आहे, दोघी मिळून जुळून तर लवकर कामं झाली पाहिजे. रोज सकाळपासून गोष्टी करत बसता, टाईमपास करत बसता. हां, पटापट कामं नाही करायला पाहिजे का उठल्याबरोबर? मी काय म्हणतो, मी स्वयंपाक करेल आहे. आता केला का तुम्ही स्वयंपाक? हो, स्वयंपाक केला मी ना. मी काय म्हणत होती, 2-3 दिवस झाले नळ नाही आलेला आहे, तर दोघी जणी पटकन भांडे घासा, टोपल्यातनी कपडे भरा, नदीवर जा, नदीवर कपडे धुवून आणा. बापा रे आई, नदीवर जा लागेल का धुणं धुवायला? हो हो, नदीवर जा लागेल. माय बाई, मी तर कधी गेली नाही बापा. अरे वर्षा पहिले गेली होती नदीवर कपडे धुवाले. आता आदत नाही आई मला. आदत तर कोणालाच नाही आहे बा, पण वेळ पडला तर सरच करावं लागते. नळ नाही आले का आत नाही तर साऱ्या बाया नदीवर गेल्या म्हटलं कपडे धुवाले. तुमच्या दोघीला झाले काय होते? पाणी नाही आहे ना घरी, पाणी काहीच नाही आहे. म्हणून म्हटलं नदीवर जा तुम्ही दोघी जणी आणि कपडे धुवून आणा. तसा मी स्वयंपाक बनवून ठेवला, स्वयंपाकाचं टेन्शन नाही तुम्हाला. आभार, खूप खूप आभार आता तुमचे, खूप खूप आभार. तुम्ही ना आमच्यासाठी स्वयंपाक तर बनवून ठेवला बाप्पा. जाऊ द्या, तेवढंच लय झालं. बरं बरं ठीक आहे, एवढं काही लांबून लावू नका. पटापट शॉर्टकटमध्ये भांडे धुवा आणि लवकर आहे ना नदीवर कपडे धुवायला जा. हां, आता मस्त ऊन आहे चांगलं, तर कपडे सुकून जातील. नाही तर मग पाणी पाऊस आला ना तर ओलगट राहतील कपडे, घरात वाहू घालायला बी जागा नाही आहे. म्हणून म्हणतो पाऊस नाही उरायला तर चांगला उघाड आहे तर कपडे धुवून घ्या. मी ना मस्त चादरा चुद्रा टाकलेल्या आहे, चादरा चुद्रा धुना ना मस्त नदीहून. कधी जासान बापा, पटापट आवरान तुमचं, पटापट घासाना भांडे. काय बाई बाई, तुम्हाला का मी जाणून पाठवली का धुणं धुवायला नदीवर? आता नळच नाही आले, घरी पाणीच नाही आहे तर करता काय करता? नळ आल्यावर धुवून घेऊ मग कपडे. ठेवून देऊ तसेच. नाही हो माय बाई, नळ येते कधी येते कधी नाही बापा. मग तेवढा दिवस का ते कपडे आपण तसेच ठेवून द्यायचे का? नाही बापा, ते कपडे काही वरवे तसे ठेवू नका. हां, ते नळाची काही वाट पाहायला पुरत नाही. तुम्ही जा मस्त नदीवर आणि कपडे धुवून आणा. कपडे चकचक धुसान. नाही तर माहीत पडलं स्वतःचेच कपडे चकचक धुवायला आणि दुसऱ्याचे कपडे काढले पाण्यातून की काय टाकले बाबू, तसं नका करसान. नाही हो, आता खसखस धुतो आम्ही कपडे का हो बाई? आता तर भरोसाच नाही आपल्यावर. आता काय म्हणत होती मी, भांडे नंतर घासतो, पहिला मी जेवण करून घेतो. स्वयंपाक बनला म्हणते ना. हो बाई कंकुला, जेवायला टाटा नाही आहे म्हटलं. हां, कायच्यात नाही वाढून घेसान. आपल्याला जेवासाठी बी टाटा लागतील. भांडे घासान मग या जेवाले. आता माय बाई, बरं बापा, घासतो भांडे. बाई चला बरं, लवकर लवकर भांडे घासून घेऊ. हां, मग जेवण करून घेऊ. मला जोराने भूक लागली बाप्पा. गोष्टीत नका करू दोघी, पटापट हात चालवा. हो हो आत्या. हट्ट माय बाई, इथं आता थांबायला नाही पुरत मध्ये. बाई बच्चला इथं काही थांबू नको. हे लोक तुला चांगलेच कामं करायला लावू राहिले. हां, घरीच बरी बाप्पा मी माया. हां, लवकर पाय काढतो इथून आता मायाला, लवकर पाय काढतो मी. वहिनीले म्हणा करत बसा तुम्ही कामं, तुमचं घर आहे, तुमचं दार आहे, तुम्ही करत बसा बापा कामं. मी काय करू इथे एवढे कामं? मी बीमार पडून जाईन बापा अशानं तर. नाही घरी झाल्यापुरते आपलं घरच बरं असते.